पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन। डायमंड बोर्समुळे 1.5 लाख लोकांना रोजगार मिळणार। देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचा विचार करत नाहीत। राज्यात जे आहे ते सुरतला कसं नेता येईल याचा मोदी विचार करतायत। सुरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनावरून शरद पवारांची मोदींवर टीका। मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव का घेत नाही, कधी माझीही काळजी करा। मुख्यमंत्री पदासंदर्भात पंकजा मुंडेंच्या प्रश्नावरून विनोद तावडेंचं मिश्किल वक्तव्य। गोंदिया विधानसभा शिवसेना उद्धव ठाकरे गट लढणार। याआधीही गोंदियामध्ये 2दा शिवसेनेचा आमदार होता। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेला सुरुवात। जागा वाटपामध्ये मिळणाऱ्या संभाव्य जागांवर सर्व्हे केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। सर्व्हेमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश असणार। मनसेची राज ठाकरेंच्या अध्यक्षतेमध्ये उद्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी बैठक। वांद्रेतल्या MIG क्लबमध्ये उद्या सकाळी 10 वाजता बैठक होणार। हायकोर्टाने पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा। केंद्रीय निवडणूक आयोग हायकोर्टाला अर्ज करण्याच्या तयारीत। पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश। बळीराजाला संकटात कसं टाकता येईल हे पाहणारे याचे राज्यकर्ते। शरद पवारांची केंद्र सरकारवर जोरदार टीका। तर बळीराजांना संघटित होणं गरजेचं असल्याचंही पवारांचं विधान। सुषमा अंधारेंनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे। उद्या अंधारेंविरोधात हक्कभंग आणणार। तर कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचं अंधारेंचं वक्तव्य। सुषमा अंधारेंचं नाव सुषमा फर्निचरवाला। अंधारे शिवसैनिकांकडून टेबल खुर्च्या मागतात। नितेश राणेंची सुषमा अंधारेंवर टीका। शेतकरी आत्महत्येवर मोहन भागवतांनी व्यक्त केली चिंता। शेतकऱ्याला जगवणं आपलं कर्तव्य असल्याचं भागवतांचं वक्तव्य। तर शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावर भागवतांनी सरकारला तोडगा द्यावा, संजय राऊतांचा टोला। उद्धव ठाकरेंचा आजचा नांदेड जिल्ह्याचा दौरा रद्द। विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द झाल्याची माहिती। नांदेडमधील पदाधिकाऱ्यांशी साधणार होते संवाद। अहमदनगरच्या कर्जत जामखेड MIDC साठी आमदार राम शिंदेंच्या उपस्थितीमध्ये कर्जतमध्ये अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक। बैठकीमध्ये MIDC साठी नवीन जागेसंदर्भात चर्चा। ठाण्यातील माझ्यावरील हल्ला अपघात सांगितला जातोय। पीडित प्रिया सिंहचा आरोप। आरोपीवर कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची पीडितेची मागणी। ठाण्यात प्रेयसीला कारखाली चिरडण्याचं प्रकरण तपासासाठी SIT स्थापन। अश्वजित गायकवाड, रोमिल आणि सागर शेळके विरोधात गुन्हा दाखल। अंबादास दानवेंनी ठाण्यातल्या मारहाण प्रकरणी पीडित प्रिया सिंगची घेतली भेट। आरोपींकडून पीडित तरुणीवर दबाव टाकला जातोय, दानवेंचा आरोप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लुटला क्रिकेटचा आनंद। मुंबईच्या टिळकनगर परिसरामध्ये मुलांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्र्यांनी क्रिकेट खेळलं। हाती बॅट घेत शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी। मुंबई महानगरपालिकेच्या डीप क्लीन ड्राईव्ह अभियानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सहभाग। घाटकोपर परिसरातील चिराग नगर परिसरामध्ये स्वच्छता अभियान।